So good morning to all of you. Good morning, sir. So yesterday's problem we can continue today. The inventory records of Sunlight Limited shows the following information. So A, B, C materials are given and the opening stock, purchases and closing stock. And the further information, that is the inventory is valued at the rate of ₹1 per kg or liter, and calculate the turnover ratio, material turnover ratio. So this is the information or the problem which is given. So solution part, make 3 columns or 4 columns now. A, B, C material column, 3 are there and particulars is another column. So calculation of materials consumed, calculation of materials consumed. Make the 4 columns particulars, the big column, and the other columns are material A rupees, material B rupees, and material C rupees. A, B, and C rupees. So in the particulars, give the heading materials consumed, underline, materials consumed, underline. Into that, opening stock, opening stock. Now the value is given ₹1 per liter or per kg. So into bracket opening stock, तर एच्याच कॉलमला लिहा 700 kg into 1 and मग रुपीज लिहा 700 kg into 1 total 700. B ला 200 into 2, sorry 200 into 1 amount घ्या 200. आणि C च्या बाबतीमध्ये 100 into 1, 100 into 1 amount 100. Next, purchases, purchases. आता ₹1 रेट आहे, त्यामुळे पुन्हा रेट काय लिहू नका, आता डायरेक्ट लिहा ए कॉलम 11,500, 11,500. बी चे लिहायचे 11,000, 11,000. आणि सी चे लिहायचे 1,800, 1,800. त्याच्यातून आता लेस
क्लोजिंग स्टॉक लेस क्लोजिंग स्टॉक ए चा दिलाय 200, बी 1200 आणि सी पण 1200. टोटल कॉलमची करा. सातशे आणि 1100 11,500 ची टोटल. आणि त्याच्यातून वजा 200 किती आली? 12,000. 12,000. 12,000. नंतर बी ची 200 अधिक 1100 वजा 1200, तर 11,000 वजा 1200 10,000 ना. हो सर. 10,000. हो सर. हा. सी ची 100 वजा 100 अधिक 1800 1900 वजा 1200 700. 700. आता याला नाव द्या आणि टोटल मारा तिथे. मटेरियल्स कंझ्युम्ड टोटल तिघांची करा, ए बी सी जे आलेले आहे ते. नेक्स्ट लाईनला कॅल्क्युलेशन ऑफ average inventory. Number 1, calculation of average inventory. Next line ला material A. आता याचं सूत्र आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. ओपनिंग स्टॉक ए चा आहे 700 अधिक 200 भागिले 2. नेक्स्ट लाईनला 900 भागिले 2 450, 450 रुपये त्याचं ॲव्हरेज इन्व्हेंटरी. नेक्स्ट लाईन बी मटेरियल. ओपनिंग आहे 200 अधिक 1200 भागिले 2 1400 भागिले 2. आन्सर इज 700. सी च्या बाबतीमध्ये $100 प्लस 1,200 1300 भागिले 2 650. ए बी सी यांचा ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढला. नेक्स्ट नंबर 2, मटेरियल टर्नओव्हर रेशो. मटेरियल टर्नओव्हर रेशो त्याचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल्स अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी. कॉस्ट ऑफ मटेरियल्स अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी. नेक्स्ट लाईन मटेरियल ए इज इक्वल टू, आता पहिल्या याच्यात आपण त्याची ॲव्हरेज काढलेले आहेत आणि कॉस्ट ऑफ मटेरियल सुद्धा काढलेला आहे. आकडे तुमच्याकडे आहेत, आता तिथले बघून लिहा किती किती आहेत. 12,000 भागिले 450. 12,000 भागिले 450 इज इक्वल टू 700.
26.67. 67. नंतर मटेरियल बी, कॉस्ट ऑफ मटेरियल्स आले त्याचं 10,000 भागिले अवरेज आलेलं आहे आपलं 700. 10,000 भागिले 700 इज इक्वल टू 14.29. 14.29. देन सी मटेरियल, किती आले कॉस्ट ऑफ गुड सोल्ड? 700. हा, तिघांची टोटल केली आपण, त्या टोटल मधली सी ची टोटल सांगा. 700. 700 भागिले 650. 650. 700 भागिले 650 किती? 1.076. 1.07. 076. Next, third ratio, material turnover in days. Material turnover in days is equal to days of the period upon inventory turnover. Upon inventory turnover. Next line la material A 365 upon 26.67. तीनशे 65 भागिले 26.67. How many days? 13.68. मग पुढचा 14 दिवस घ्यायचे. 50च्या पुढे गेले की पुढचा आकडा घ्यायचा. 14 डेज. मटेरियल बी, मटेरियल बी इज इक्वल टू 365 भागिले 14.29. 14.29 25.54. किती? 25.54. 54 म्हणलं की पुढचा घ्यायचा म्हणलं ना. 26 डेज. 50च्या पुढे गेले की पुढचा दिवस घ्यायचा. 26 डेज. मटेरियल सी इज इक्वल टू 365 अपॉन 1.04 आले ना. 07. 07. 365 भागिले 1.07 किती? 341. 341 डेज. आता याच्यातलं कुठलं फास्ट मुव्हिंग आहे? A. लिहा तिथं. मटेरियल A is fast moving. Material A is fast moving. आता 3 दिलेले आहेत त्यामुळे तिघांचे लिहा. मटेरियल B is मॉडरेट मुव्हिंग. मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचा आहे. मॉडरेट मुव्हिंग. आणि मटेरियल सी इज कसलं मुव्हिंग? स्लो. स्लो मुव्हिंग. गती आपल्याला माहिती आहे. एकदम स्पीड मध्ये फास्ट, मध्यम म्हणजे मॉडरेट
आणि स्लो म्हणजे सगळ्यात निवांत. तर असे हे साधारण प्रॉब्लेम असतात. तसेच रिपीट होणार, फक्त फिगर बदलतील, बाकीचे आहे तसेच राहतील. तर याच्या संदर्भातली सगळे तसेच प्रॉब्लेम आहेत. तर आज आपला इथे मटेरियलच्या बाबतीमधला रेशो, मटेरियल टर्नओव्हर रेशो हा संपलेला आहे. मला वाटतं आता आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट आणि वेटेड ॲव्हरेज मेथडचे प्रॉब्लेम घ्यायचे का? घ्यावे लागतील? तांडेल, आपण एफला शिकलेला आहात, हे तुम्ही म्हणत असाल तर. एक घ्या सर, एक घ्या. कोळी बोलते का? नाही, ज्योती. ज्योती. ज्योती म्हणल्यावर घ्यायलाच पाहिजे, मग काय. पण जास्त घेणार नाही हा. थोडे एकच घ्या. हा, थोडे थोडे दोन दो एक पिपो मेथडचा घेईन, एक वेटेड ॲव्हरेज मेथडचा घेईन. हा, एकच प्रॉब्लेम आपण दोन्ही मेथडसाठी वापरू. हा. तर पुढच्या तासाला आपण तो आता लिहून देऊ तुम्हाला, म्हणजे घरी तुम्हाला बघा, घ्या लिहून, अजून वेळ आहे आपल्याकडे. From the following particulars, prepare the stock register. वरती हेडिंग द्या, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी किंवा स्टॉक व्हॅल्युएशन, त्याच्यावरचे प्रॉब्लेम. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स prepare stock register by FIFO as well as weighted average method, and find out cost of goods sold by both methods. Make up 4 columns. First column is date, second column is transaction, third column is units, and the fourth column is rate per unit. So date column 1st January 2019. In the transaction column, opening balance. In the units column, 14,000, 14,000, and rate is 3.50. Next date, 3rd January 2019. Transaction is purchases.
Units are 24,000. 24,000. And the rate is 3.80. 3.80. Next date, 7th January 2019. 7th January 2019. Transaction is sales. Transaction is sales. Units are 26,000. Units are 26,000. And the rate is 4.20. The rate is 4.20. आता हा जो रेट दिलेला आहे तो आपण ऍप्लिकेबल करायचा का? 4.20 हा वापरायचा का? पिपो मेथड मध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट, ओपनिंग स्टॉक मधला 3.50 वापरला, ते संपल्यानंतर मग 24,000 युनिटच्या मध्ये वापरायचं आणि त्याचा रेट 3.80 असेल. त्यामुळं सेल्स किंवा इश्यूचा जो रेट दिलेला आहे तो फसवा रेट आहे. दॅट इज गिवन फॉर चिटिंग टू यू. तो वापरायचा नसतो परीक्षेमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये, तो वापरायचा नाही. आपल्याला तो फसवा म्हणून दिलेला आहे 4.20. तो वापरायचा नाही. फर्स्ट इन फर्स्ट आउट मध्ये पहिल्या लॉट मधला जेवढं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याच रेटने इश्यू करायचे असतात, सेल करायचे असतात. त्याच्यानंतर दुसऱ्या लॉट मधले परचेस असतील तर त्याचा रेट वापरायचा असतो आणि त्याच्यात तेही संपले की मग पुढच्या परचेसचा रेट वापरायचा असतो. त्यामुळे इश्यूचा रेट किंवा सेलचा रेट जरी प्रॉब्लेम मध्ये दिला तरी त्या रेटनी आपण कधीही कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. नेक्स्ट डेट, 11th January 2019. 11th January 2019. Transaction is purchases. Transaction is purchases. Units are 30,000. 30,000. And rate is 3.90. Rate is 3.90. Another date, 15th January 2019. 15th January 2019. Transaction is sales. आता याचा सुद्धा रेट दिलेला नाही, तो वापरायचा नाही. दिलेला आहे तो वापरायचा नाही. Sales. Units are 34,000. 34,000. Rate is 4.30. 4.30. चुकीचा रेट दिलेला आहे. कॅल्क्युलेशन्स आर टू बी डन ॲज पर पिपो मेथड. पहिल्याचा जो लॉटचा रेट असेल तो रेट वापरायचा. नेक्स्ट, 19th January 2019. 19th January 2019. Transaction is purchases. Units are 32,000. 32,000. Rate is 4.05. 4.05. Next date, 23rd January 2019. 23rd January 2019. Transaction is sales. Units are 27,000 and the rate is given, that is also
wrong. 4.40. This is not to be applied for calculation. 4.40. Next, 27th January 2019. 27th January 2019. Transaction is purchases. Units are 37,000. 37,000. And rate is 4.10. 4.10. And the last date 31st January 2019. 31st January 2019. Transaction is sales. Units are 31,200. 31,200. And rate is also given, that is wrong, 4.55. 4.55. तर हे आखून घ्या, आताच वेळ आहे अजून आपल्याकडे. इन द बुक्स ऑफ डॅश डॅश, इन द बुक्स ऑफ डॅश डॅश, स्टॉक रजिस्टर, स्टॉक रजिस्टर इंटू ब्रॅकेट FIFO मेथड. FIFO मेथड पहिलं FIFO मेथडने काढायचं आणि नंतर वेटेड ॲव्हरेज मेथडने दोन स्टोअर्स लेजर तयार करायचे. FIFO मेथड. तर लेफ्ट हँड साइडला काही नावं दिलेली असतात. नावं कोणाला आठवतात का, काय काय असतात नावं? हेडिंग्स आर गिवन. FY होऊन आता SY झाले, आता TY ला आले. नावं माहिती नसतील तर आहेत का कोणाला माहित? लेफ्ट हँड साइडला लिहा डाव्या बाजूला. नेम ऑफ द मटेरियल, नेम ऑफ द मटेरियल. नाव काय दिलेलं नाही, डॅश डॅश डॅश. देन त्याच्याच खालच्या लाईनला कोड नंबर, कोड नंबर. आता मटेरियलला काही कोड दिलेले असतात, अल्फाबेटिकल, न्यूमेरिकल किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले. इथं काय दिलेलं नाही, डॅश डॅश डॅश. इथंच थर्ड लाईनला घ्यायचं बिल नंबर, बिल नंबर, डॅश डॅश डॅश. आणि चौथा तिथंच लिहायचा आहे लोकेशन, लोकेशन. मटेरियल कुठं ठेवलेलं आहे, जर स्टोअर्स मध्ये काही रॅक्स असतील, कप्पे असतील, त्याला नंबर दिलेले असतील तर ते लोकेशन द्यायचं असतं. इथं काय दिलेलं नाही, डॅश डॅश डॅश. आता राईट हँड साइडला त्याच लाईन मध्ये घ्यायचंय. नेम ऑफ द मटेरियलच्या लाईनला इकडे राईट हँड साइडला घ्या. ज्योती आठवतंय काय घ्यायचंय? नाही सर. काय हेडिंग द्यायचं उजव्या बाजूला, आठवतंय? नाही. नाही ना, याला बिनधास्तपणा म्हणायचं. माणसाने बोलून मोकळं व्हावं, चुकीचं बोलू नये, हे की नाही. लिहा तिकडे मॅक्झिमम लेवल,
मॅक्झिमम लेवल. आता तुम्हाला कॉस्टिंग मध्ये मटेरियलच्या लेवल लिहून दिल्या होत्या बघा, मी दिल्यात ना. मॅक्झिमम लेवल डॅश डॅश डॅश. सेकंड लाईनला मिनिमम लेवल डॅश डॅश डॅश. आणि आणखीन एक तिसरी लेवल दिलेली आहे लिहून. तुम्हाला कुणाला आठवतंय का बघा, मागच्याच आठवड्यामध्ये दिलेले आहे लिहून. ऋतिका तांडेल. लेवल माहिती आहेत ना, मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल, आणि थर्ड इज रीऑर्डरिंग लेवल. रीऑर्डरिंग लेवल. आता हे झाले वरचे हेडिंग्स. आता एकूण आपल्याला सब कॉलम धरून 11 कॉलम बनवायचे आहेत. त्यामुळं नोटबुक तुम्ही आडवी पकडा. उभ्या नोटबुक मध्ये कॉलम बसणार नाहीत. नावं दिले असतील तर ती नावं फिरवा, नाही तर तशीच राहू द्या. पुन्हा सोल्युशन मध्ये तशी करायची असतात. आडवी नोटबुक धरा. पहिला कॉलम डेट. एकूण 11 कॉलम बसवायचे तर डेट. सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स. डेट कॉलम छोटा लिहिला तरी चालेल. पर्टिक्युलर्स फक्त काय केलं हे ट्रान्झॅक्शन लिहिण्यापुरता जागा ठेवा. ओपनिंग बॅलन्स, बॅलन्स ब्रॉट डाऊन, परचेसेस, सोल्ड एवढं लिहिण्यापुरतं ठेवा. तिसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये मेन कॉलम आहे परचेसेस. वरती पहिल्या लाईनला वरती लिहा परचेसेस, आणि त्याच्यामध्ये 3 कॉलम सब कॉलम आहेत. खालच्या लाईनला लिहायचं क्वांटिटी. हा एक सेपरेट त्याच्यातला कॉलम झाला. पुन्हा रेट. क्वांटिटीला थोडी जास्त जागा लागेल, रेटला काही जास्त जागा लागणार नाही. आणि तिसरा ह्याच्यातला सब कॉलम म्हणजे अमाऊंट. म्हणजे परचेसेस मध्ये 3 कॉलम सब कॉलम आहेत, क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. आता पुढचा नेक्स्ट कॉलम आहे इश्यूज ऑर सोल्ड. परचेस सारखाच पण पुढे इश्यूज ऑर सोल्ड हेडिंग असलेला. त्याच्यामध्ये पुन्हा 3 सब कॉलम आहेत, क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. आता तिसरा कॉलम कोणाला माहिती आहे, आठवत आहे? एफवायच्या व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी मध्ये आपण शिकलेला आहात. तिसरा कॉलम काय? बोलतंय कोणी का नुसतंच मला आवाज आल्यासारखं झालं? ऋतिका, तिसरा कॉलम काय असतो? बॅलन्स. म्हणजे परचेस सारखा, इश्यू सारखा, सोल्ड सारखा वरती बॅलन्स, आणि पुन्हा त्यांचे 3 कॉलम सब कॉलम क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. म्हणजे ह्या मेन तिघांचे 3 त्रिक 9, पर्टिक्युलर्स एक 10, आणि डेट हा 11वा कॉलम. असे कॉलम हे तयार करायला लागतील. त्यानुसार आपल्याला आता हा प्रॉब्लेम
सोल्युशन करायचं आहे पुढच्या तासाला. ओके, इथे आपण थांबूया. आता मला वाटतं उद्या आपला काय कॉस्टिंग आणि फिनान्शियल दोन्ही आहेत, पहिला दुसरा, बरोबर. तो पहिला फिनान्शियल अकाउंटिंगचा गेन वेन्सडे आहे, दुसरा कॉस्टिंगचा गेन दुसरा आहे का तिसरा आहे? बुधवारी सलग 2 असतात असं वाटते मला बुधवारचे. गुरुवारी मात्र मध्ये एक गॅप असतो. ठीक आहे, जशा असतील त्या पद्धतीने लिंक देईन. पहिला फिनान्शियल अकाउंटिंग आणि नंतर कॉस्टिंगचा होईल. ओके.